रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रामपूर, मी श्री जासूद शिवाजी एकनाथ, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 11वी, कला। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 8 विकास प्रशासन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। आणि या प्रकरणामध्ये आपण पहिला मुद्दा जो पाहणार आहोत ते म्हणजे प्रस्तावना। विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, एक गुंतागुंतीची संकल्पना आहे। मग विकास म्हणजे काय? तर विकास म्हणजे विस्तार, बदल, वाढ किंवा सुधारणा, त्याला विकास असं म्हणतात। एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना झालेला बदल, झालेली सुधारणा म्हणजे विकास। आता हा जो बदल आहे, हा बदल किंवा सुधारणा ही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला हा बदल, हा विकास या ठिकाणी दिसून येतो। सामान्यपणे लोक आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतील याच्याशी निगडीत ही सुधारणा आहे, हा विकास आहे। आपण 7व्या प्रकरणामध्ये लोकप्रशासनाचा अभ्यास केला आणि या प्रशासनाचा अभ्यास करत असताना की लोकप्रशासन हे कृतिशील शासन आहे, या कृतिशील सरकारशी संबंधित आहे। मग या लोकप्रशासनामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या सरकारच्या तिन्ही शाखांच्या कार्यावरती भर दिला जातो। जेव्हा लोकप्रशासन विस्तारवादी कृतिशील शासनाचा अभ्यास करतं तेव्हा ते विकास प्रशासन बनतं। आज आपण या प्रकरणामध्ये विकास प्रशासन म्हणजे काय, विकास प्रशासनाची उत्पत्ती, त्याचा अर्थ, पारंपरिक लोकप्रशासन, भारतातील विकास प्रशासन यांचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि यामध्ये आपण पहिला मुद्दा जो पाहणार आहोत तो म्हणजे विकास प्रशासनाची उत्पत्ती आणि अर्थ। आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही कल्याणकारी राज्याचा अभ्यास केलेला आहात। आणि कल्याणकारी राज्य म्हणजे काय की एखादे राज्य जेव्हा नागरिकांना आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेतं तेव्हा त्या राज्याला कल्याणकारी राज्य असं म्हणतात। म्हणजे असं राज्य की आपल्या राज्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेवरती भर देतं। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेवरती भर दिला जातो, त्याला कल्याणकारी राज्य असं म्हटलं जातं। 20व्या शतकाच्या सुरुवातीला विकास संकल्पनेत कल्याणकारी राज्याला महत्त्व प्राप्त झालं। याचा परिणाम पारंपरिक लोकप्रशासनावरती झाला। आज शासनाला नियमित कार्याच्या पलीकडे जाऊन संचलित शासकीय कृतीतून बदल घडून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागत आहे। आणि हे बदल घडून आणण्याचे प्रयत्न आज 20व्या शतकामध्ये या ठिकाणी सुरू झालेले आहे। आणि यातूनच आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं या विकास प्रशासनाचा उदय झालेला आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश हे युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतवादाच्या आणि साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त झाले। आणि या नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रासमोर एक आव्हान होतं की राष्ट्र उभारणीचं मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं। त्यांना सरकारनं नेहमीच्या
प्रशासनाच्या कार्यापलीकडे जाऊन अधिक कार्य करणं या ठिकाणी गरजेचं होतं. आणि यातूनच आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं या विकास प्रशासनाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. परंतु आपल्याला सांगता येईल की या देशामध्ये असणारी समाज व्यवस्था ही गुंतागुंतीची होती. आणि हा जो समाज होता तो विभिन्न होता. त्यामुळं हे देश आपल्या देशातील अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी झगडत होते. या देशांना जगामध्ये असणाऱ्या विकसित देशांनी या ठिकाणी आर्थिक मदत केली. पण जी मदत केली ती राष्ट्रांना विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पुरेशी ठरली नाही. आणि या देशांनी नवीन दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक होतं. कारण आपल्याला सांगता येईल सामाजिक असमानता, दारिद्र्य इत्यादी समस्या या राष्ट्रांसमोर होत्या. त्यांना ही नवीन आव्हानं पेलणं शक्य होणार होतं. आणि याच जाणीवेतून विकास प्रशासन या संकल्पनेचा या ठिकाणी उदय झालेला आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की विकास प्रशासनाचे महत्त्व. आशिया व आफ्रिका खंडातील देशांचा विकास आणि त्यांच्या बदलांचं स्रोत हे प्रामुख्यानं त्या देशातील सरकार होतं. आणि या नवीन राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीमुळं विकासाच्या संकल्पनेची परिभाषा या ठिकाणी बदलली. ती निश्चित करणं व पुनर्रचना करणं या ठिकाणी आवश्यक होतं. आणि यातूनच आपल्याला सांगता येईल की विकासाच्या संपूर्णपणे नव्या संकल्पनेचा विचार करणं या ठिकाणी महत्त्वाचं होतं. मग विकास म्हणजे फक्त आर्थिक बदल नव्हे, तर विकासामध्ये सामाजिक बदल झाला पाहिजे, राजकीय विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक सुधारणा झाल्या पाहिजे, असा विचार त्या ठिकाणी मांडला गेला. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की या देशातील सरकारांना अनेक महत्त्वपूर्ण कार्य त्या ठिकाणी पार पाडावी लागली. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की केंद्रीय आर्थिक नियोजन संपूर्ण देशाचा जर विकास घडून आणायचा असेल तर त्यासाठी देशाचं आर्थिक नियोजन केलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की देशाच्या विकासासाठी कार्यक्रम प्रकल्पाची निवड करणं, त्यांची आखणी करणं, त्यांची अंमलबजावणी करणं, औद्योगिक विकास घडून आणणं, मोठमोठे उद्योगधंदे कारखाने त्या ठिकाणी निर्माण करणं, त्यासाठी विकासाचं व्यवस्थापन करणं, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं, त्यांना त्यांच्या विकासाची नवीन संधी उपलब्ध करून देणं, सामाजिक कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकासाचे प्रयत्न करणं हे सरकारला त्या ठिकाणी कार्य करावं लागणार होतं. तरच खऱ्या अर्थानं आपल्याला सांगता येईल की त्या राष्ट्रांचा विकास होणार होता. आणि त्यासाठी नियोजित बदल आणि लोकांचा सहभाग यातूनच अनेक विकसनशील देशांनी विकास साधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातूनच आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं विकास प्रशासनाचे महत्त्व त्या ठिकाणी वाढले आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, विकास प्रशासन म्हणजे काय किंवा विकास प्रशासनाच्या व्याख्या. आणि त्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल एडवर्ड वेडनर या विचारवंताने केलेली व्याख्या. एखाद्या संघटनेनं अधिकृतपणे निश्चित केलेली प्रगतशील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्ण करण्याची प्रक्रिया म्हणजे विकास प्रशासन. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल मेर्ल फेरसोल या विचारवंतानं केलेली व्याख्या की विकास प्रशासन म्हणजे नाविन्यपूर्ण बदलाचे वाहक किंवा नाविन्यपूर्ण मूल्यांचे वाहक
आधुनिकता आणि औद्योगिकीकरणाची सुरुवात करण्यासाठी विकसनशील देशांनी स्वीकारलेली नवीन कार्यपद्धती म्हणजे विकास प्रशासन. मग आता आपल्याला विकास प्रशासनाचा अभ्यास करत असताना अगोदर पारंपरिक लोकप्रशासन ज्याला आपण म्हणतो, या पारंपरिक लोकप्रशासनासंबंधी माहिती पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता या पारंपरिक लोकप्रशासनात नियम आणि त्यामध्ये असणारी पदसोपान रचना ही एकमेकाशी जोडलेली असते. हा दृष्टिकोन चुकीचा नाही, पण कधी कधी या दृष्टिकोनामध्ये वेळेचा अपव्यय होतो, अडथळे निर्माण होतात. त्याला लालफित किंवा दप्तर दिरंगाई असं म्हणतात. कारण या पारंपरिक लोकप्रशासनामध्ये जे कार्य केलं जातं ते कार्य करत असताना त्या यंत्रणेमध्ये असणाऱ्या त्या टप्प्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जातं आणि हे कार्य करत असताना त्यामध्ये वेळेचा अपव्यय होतो, दप्तर दिरंगाई होते. परंतु आपल्याला सांगता येईल की समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण नियोजनाची आवश्यकता असते. मग बदल आणि विस्तार यावर आधारित दृष्टिकोनाला विकास प्रशासन असं म्हणतात. मग या विकास प्रशासनामुळे झालेले बदल समजून घेण्यासाठी आपल्याला पारंपरिक लोकप्रशासन समजावून घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की या पारंपरिक लोकप्रशासनामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की शासकीय यंत्रणेचे संघटन. यामध्ये आपल्याला सांगता येईल की शासनाची रचना, शासनाचे विभाग, शासनाचे विविध विभाग आहेत, मंत्रालय आहे, त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या इतर घटकांचा, इतर संघटनांचा त्यामध्ये समावेश होतो. उदाहरण आपण पाहू, शासनाची रचना, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. आणि या शासनाच्या या कायदे मंडळामध्ये, कार्यकारी मंडळामध्ये आणि न्याय मंडळामध्ये असलेली रचना जर आपण या ठिकाणी पाहिली, त्यामध्ये असणारे विभाग, त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या इतर संघटना, या सर्वांचा अभ्यास या पारंपरिक लोकप्रशासनामध्ये केला जातो. एक उदाहरण आपण पाहिलं तर कार्यकारी मंडळामध्ये जो मंत्रालय हा विभाग आहे, या कार्यकारी मंडळातील मंत्रिमंडळामध्ये मंत्रालयाचे विविध विभाग असतात. प्रत्येक खात्यासाठी मंत्री असतो, प्रत्येक खात्यासाठी सचिव असतो आणि त्या सचिवाच्या नियंत्रणाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत हे सर्व प्रशासकीय सेवक येतात. त्याचबरोबर या प्रशासकीय सेवकांची निवड करण्यासाठी असणारं केंद्रीय लोकसेवा आयोग, विविध मंडळं, निवडणूक आयोग असेल, त्याचबरोबर विशेष संस्थात्मक आयोग या ठिकाणी निर्माण केलेले आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, या सर्वांचा समावेश या शासकीय यंत्रणेमध्ये या ठिकाणी केला जातो. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल विविध कार्याचे व्यवस्थापन. विविध विभागामध्ये नेतृत्व, नियोजन आणि समन्वय यावरती भर दिला जातो, यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. उदाहरण आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून आपल्या भारतीय राज्यघटनेचा कारभार सुरू झाला. मार्च 1950 मध्ये
केंद्र सरकारने नियोजन आयोगाची स्थापना केली आणि या नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजना आखून त्या ठिकाणी आर्थिक विकासावरती आपला भर दिलेला होता. अलीकडं या नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2015 रोजी केंद्र सरकारनं नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. आता नीती आयोग हा भारत सरकारचा एक विचार गट आहे की जो भारत सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक बाबी संबंधी सल्ला देण्याचं कार्य करत असतो. आणि या नीती आयोगाचं जे कार्य चालतं बॉटम अप अप्रोच यानुसार त्या ठिकाणी ते कार्य चालतं की कोणतीही योजना तयार करत असताना अगोदर ती तळागाळापासून ती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे अगोदर त्या योजनेची सुरुवात ही तळागाळापासून, गावापासून, शहरापासून, जिल्हा पातळीवर आणि नंतर राज्य पातळीवर या सर्व योजनांचा समावेश झाला पाहिजे. आणि राज्य पातळीवरच्या योजनांचा समावेश हा राष्ट्रीय योजनेमध्ये झाला पाहिजे. आणि परिणामी आपल्याला सांगता येईल की या राष्ट्रीय योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळं संपूर्ण राष्ट्राचा आणि राष्ट्रातील सर्व लोकांचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की विविध कार्याचं व्यवस्थापन या ठिकाणी केलं जातं. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की सेवक प्रशासन. आता प्रशासनामध्ये कार्य पार पाडण्यासाठी सेवक वर्गाची आवश्यकता असते. कार्यकारी मंडळामध्ये 2 विभाग आहे, एक राजकीय कार्यकारिणी आणि दुसरी बिगर राजकीय कार्यकारिणी. ही जी बिगर राजकीय कार्यकारिणी ज्याला आपण म्हणतो कायमस्वरूपी सनदी नोकर वर्ग, खऱ्या अर्थानं प्रशासनाचं यश आणि अपयश या सनदी नोकरावरती अवलंबून आहे. सनदी नोकर किंवा कर्मचारी ज्याला आपण म्हणतो हा प्रशासनाचा कणा आहे. मग अशा कर्मचाऱ्यांची भरती, त्यांना प्रशिक्षण, त्यांची बढती, बदली, त्यांचं वेतन आणि या संबंधीचं कार्याचं व्यवस्थापन हे पारंपरिक लोकप्रशासनामध्ये केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल की संपूर्णपणे देश पातळीवरती केंद्र सरकारमध्ये असलेल्या सनदी सेवकाची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. तर राज्य पातळीवरती राज्य प्रशासनातील सनदी सेवकांची भरती ही राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी या सनदी सेवकांची भरती केली जाते. आणि यातून आपल्याला सांगता येईल की प्रशासनामध्ये व्यवस्थापन केलं जातं. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल आर्थिक प्रशासन. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं आर्थिक विकास घडून आणत असताना त्यासाठी आर्थिक नियोजन करावं लागतं. आणि आर्थिक नियोजन करत असताना त्यासाठी अर्थसंकल्प तयार केला जातो. मग या अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया संसदेच्या आर्थिक समित्या, लेखापरीक्षण यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. संसदेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार जो पैसा खर्च केला जातो त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही संसद करत असते. आणि त्यासाठी संसदेकडून लोकलेखा समिती आणि अंदाज समितींची त्या ठिकाणी निर्मिती केली जाते. आणि या समित्यांमार्फत संसद सरकारच्या आर्थिक कार्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य केलं जातं. त्याचा अभ्यास या लोकप्रशासनामध्ये केला जातो. शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल प्रशासकीय कायदा. राज्यकारभार करत असताना सरकारला अनेक कायद्यांची आवश्यकता भासत असते, अनेक नियमांची आवश्यकता भासत असते. मग शासनाच्या गरजेनुसार संसदेकडून
अनेक कायदे मंजूर केले जातात. त्याला आपण प्रशासकीय कायदा असं म्हणतो. आणि या कायद्याला अनुसरून अनेक नियम या ठिकाणी तयार केले जातात की ज्या वेळेस एखादा वाद निर्माण होतो, तो वाद सोडवण्यासाठी लवाद न्यायालय त्या ठिकाणी स्थापन केली जातात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, आयकर विषयक वाद सोडवण्यासाठी आयकर लवाद या ठिकाणी स्थापन केलेले आहे आणि त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी प्रशासनामध्ये जो वाद निर्माण होतो तो वाद त्या ठिकाणी सोडवला जातो. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असणारा वाद जर असेल तर त्यासाठी प्रशासकीय लवाद त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. आणि त्या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल या पारंपरिक लोकप्रशासनामध्ये कार्य त्या ठिकाणी चालतं. मग या लोकप्रशासनाची पारंपरिक कार्य ही विकसनशील देशासाठी महत्त्वाची आहे. पण आपल्याला सांगता येईल की विकसनशील देशामध्ये विकासाच्या संदर्भात काही विशेष समस्या आहे. याचं कारण आपल्याला सांगता येईल, हे जे देश आहे हे वसाहतवादाच्या आणि साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त झालेली आहे. या वसाहतवादाचा आणि साम्राज्यवादाचा त्यांना अनुभव आलेला आहे. या कालखंडामध्ये त्यांचा आर्थिक विकास झालेला नाही आहे. मग असे राष्ट्र विकासासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आपला स्वतःचा एक स्वतंत्र एक प्रशासकीय विकास यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करणं की जेणेकरून एक नवीन दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न ही राष्ट्र त्या ठिकाणी करत आहे. आणि यावरच आधारित खऱ्या अर्थानं हा एक विकास प्रशासनाचा नवीन दृष्टिकोन या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं या पारंपरिक लोकप्रशासनामध्ये या 5 मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. अशा प्रकारे आज आपण विकास प्रशासन यामध्ये प्रस्तावना विकास प्रशासनाची उत्पत्ती आणि अर्थ, 2 विकास प्रशासनाच्या व्याख्या आणि 3 पारंपरिक लोकप्रशासन याचा अभ्यास केला. राहिलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये त्याचा अभ्यास करू. धन्यवाद.